नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सिंगल लाईनचं सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत। मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू, सोनेरी मणी आणि काळे मीडियम साईजचे मणी घेतलेले आहेत। हे बघा, आता इथे सिंगल पदर घेतलेला आहे मी डबल करून, आणि सुरुवातीला छोटा मणी गोल्डन, त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। तर स्क्रू टाकल्यानंतर आपल्याला 2 काळे मणी, त्याच्यानंतर एक सोनेरी छोटा गोल्डन आणि सोनेरी, असे आपल्याला हे 3 मणी टाकायचे आहेत। परत आपल्याला 2 काळे मीडियम साईजचे मणी टाकायचे आहेत। सोनेरी गोल्डन, सोनेरी, 2 काळे मणी, सोनेरी गोल्डन, सोनेरी, असे आता आपल्याला 10 मणी वाहून घ्यायचे आहेत। हे गोल्डन 1 2 3 4 असे आपण 10 मणी वाहून घेणार आहोत। आता इथे जे गोल्डन मणी मी टाकलेले आहेत ते तुमच्या पसंतीनुसार छोटी मोठी साईज तुम्ही यूज करू शकता। इथे हे बघा, आता 10 मणी आपल्या इथे वाहून झालेत आता। आणि यानंतर आपल्याला इथे हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मणी वावल्यानंतर मी इथे काळे मणी टाकलेले आहेत 5, आणि त्याच्यानंतर गोल्डन मणी 5 टाकलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे हा छोटा, आणि परत 5 मणी टाकायचे आहेत काळे मण्यानंतर आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे। तर हे बघा, सुरुवातीला गोल्डन मणी मोठा, वाटी गोल्डन मणी, आणि हे बघा आता इथे मी रेड मणी टाकलेला आहे आणि बाजूने काळे मणी टाकलेले आहेत मोठ्या साईजचे, आणि गोल्डन मणी मंगळसूत्राच्या वाट्या। आता इथे तुम्ही वाट्या तुमच्या पसंतीनुसार तुम्ही इथे यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर आता मी त्या साईडला काळे मणी आलेले आहेत 5, हे बघा इथे मंगळसूत्राच्या बाजूला। तर ह्या साईडला पण आपल्याला 5 मणी टाकायचे आहेत। 5 काळ्या मण्यानंतर हे 5 गोल्डन मणी, आणि त्यांच्यामध्ये एक छोटा मणी टाकलेला आहे, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत। आणि मग त्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी, सोनेरी, काळे 2, सोनेरी, काळे 2, गोल्डन, सोनेरी, काळे 2। आता ह्या साईडला पण आपण 10 मणी हे गोल्डन मणी वाहून घ्यायचे आहेत असे। गोल्डन, काळे, गोल्डन, काळे। आता इथे मी मीडियम साईजचे मणी टाकलेले आहेत काळे, तर ते पण छान दिसतात। खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही, एकदम मीडियममध्ये येतात। आणि गोल्डन जे मणी आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे यूज करू शकता, तसं सुद्धा छान वाटेल। आणि आता आपल्याला इथं स्क्रू टाकायचा आहे। तर स्क्रूचा दुसरा पार्ट आपल्याला इथे ओळून घ्यायचा आहे। हे बघा, आता स्क्रू टाकायचा आहे हा दुसऱ्या साईडचा। तर होल पण याचा मोठा आहे, हे बघा। तर आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे, तर सुरुवातीला आपल्याला ओळून घ्यायचा आहे सुईमध्ये टाकून, आणि त्याच्यानंतर आपल्याला मणी टाकायचा आहे छोट्या साईजचा। तर कोणताही मणी इथे तुम्ही वापरू शकता, ब्लॅक किंवा सोनेरी। आणि आता इथे व्यवस्थित मणी खेचून घ्यायचे, आणि धागा थोडा लांबच झालेला आहे माझ्याकडनं, तर थोडासा धागा सुईच्या साईडने आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे कैचीनं कापून। आणि जेवढा पाहिजे गाठ मारायला तेवढा इथे आपण यूज करायचा आहे। तर हे बघा, आता इथे मी ते
3 ते 4 गाठी मारून घेते. 2 पदर असल्यामुळे गाठ पण छोटी येते. तर व्यवस्थित आपल्याला इथे गाठी मारून घ्यायची आहे. ती मारताना मागे ढकलायची अंगठ्याने, म्हणजे ते त्या स्क्रूच्या एकदम तोंडाच्या आतमध्ये जाते ती गाठ आणि व्यवस्थित त्याला जास्त लूजपणा येत नाही असं. आणि आता उरलेला धागा आपल्याला परत कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे मी थोडंसं लांबून कापते. हे बघा, आता वाटीच्या साईडने मी काळे मणी टाकलेले आहेत, तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे. त्याच्यात एकदम सातत्यपणा पण नाही, काहीतरी वेगळेपणा, आणि खूप सुंदर वाटतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.